टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मीरा भाईंदरमध्ये आज राज ठाकरे यांची सभा होणार आहे। त्यासाठी ठाण्यातून काही मनसेचे सैनिक हे निघालेले आहेत। काही दिवसापूर्वी मराठीच लोकांनी मोर्चा काढला होता। त्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेने सुद्धा मोठा मोर्चा काढला होता। त्यावेळेस मोठं राजकारण तापलं होतं। त्यानंतर स्वतः राज ठाकरे आज त्या ठिकाणी भेट देणार आहेत आणि ही भाषण सुद्धा करणार आहेत। नेमकं आपलं सैनिकांना काय सांगणार, काय संदेश देणार आहेत हे बघण्यासाठी, ऐकण्यासाठी ठाण्यातून काही मनसेचे कार्यकर्ते जाणार आहेत। दादा, आज राज ठाकरेंची सभा होणार आहे, काय असणार? सभा होणार आहे, तुम्हाला माहिती असेल या सभेला महत्त्व काय आहे ते। या सभेचं महत्त्व तुम्हाला लक्षात आलं असेल नक्की काय आहे। त्यामुळे त्या सगळ्यांना आम्हाला उत्सुकता आहे की नक्की राजसाहेब काय बोलणार आहेत। त्यासाठी आम्ही सगळे चाललो आहे। आमच्या काही महिला बसमधून गेल्या आहेत, आमची मंडळी सगळी आता येत आहेत, पण आम्ही मुद्दाम लवकर चाललो आहे कारण का आता ट्रॅफिक होईल। ट्रॅफिक झाल्यानंतर आम्हाला उशीर व्हायला नको, म्हणून आम्ही आता सगळीकडे निघतो आहे। ठाण्यातून मोठ्या संख्येने लोक या सभेसाठी चालले आहेत। नक्की साहेब काय बोलत आहेत याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। कारण या आता महाराष्ट्रामध्ये मराठी लोकच मराठीचा सन्मान करत नाहीत आणि म्हणूनच आता बघितलं तुम्ही या मोर्चाच्या माध्यमातून की मराठी माणूस कसा संतापून उफाळून उठला आणि कसा बाहेर पडला। त्यावेळी सरकारला जाग आली आहे, परंतु हे सरकार अजूनही झोपेचं सोंग करत आहे। तर याला पूर्ण झोपेच्या सोंगातून बाहेर काढण्यासाठी आज राजसाहेब नक्की काय बोलणार याकडे पूर्ण महाराष्ट्राचं आणि आमचं देखील लक्ष लागलं आहे। साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन नक्की करणार। ज्यावेळेस राज ठाकरे काही संदेश देतात, काही निरोप देतात, त्यावेळेस ठाण्यामध्ये पहिली रिॲक्शन घडतेच। यावेळेस साहेबांना काही संदेश दिला तर रिॲक्शन नेहमीप्रमाणे ठाण्यात पहिली घडणार आहे? नक्कीच होणार। साहेबांनी सांगितलं राम, आता साहेबच आमचे सर्वस्व आहेत। साहेब जो आदेश देतील त्याचं काय म्हणतात ते इम्प्लिमेंट हे ठाण्यात पहिलं होईल। सर, काल सभागृहामध्ये काही दोन नेते होते, त्यांच्यामध्ये वाद झाला, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली, त्याचं सुद्धा समाजात साहेब घेऊ शकतात। काय वाटतं त्या संपूर्ण राजकारणावरती? नाही, आता मी त्याच्यावरती साहेब काय बोलतील ते बोलतील, परंतु त्या मी गोष्टीचा जाहीर निषेध करतो। कारण विधानसभेमध्ये अशा काही गोष्टी होणं हे बरोबर नाही आहे। ही लोकशाही नक्की संपली आहे का असं वाटतं आहे। कारण का ही जी अशी दादागिरी आतमध्ये सभागृहामध्ये अशा गोष्टी होतात हे आम्हाला देखील कोणाला पटलेलं नाही आहे आणि या गोष्टीचा आम्ही नक्कीच जाहीर निषेध करतो। दादा, राज ठाकरे काय बोलतील, कशी काय उत्सुकता लागली, किती लोक तुम्ही निघाले? राजसाहेब म्हणजे सभा म्हणजे आमच्या मनसेकरता एक असं हे वेगळा आनंद असतो। आज राजसाहेब उद्देशून बोलतील मराठी भाषेकरता, तेच ऐकायला मी चाललो। तर नक्कीच आपण बघतो की राज ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी ठाण्यातून ह्या काही गाड्या निघाल्या आहेत। शेकडो कार्यकर्ते हे राज ठाकरे काय बोलतील याकडे त्यांचं लक्ष लागले नाही आणि राज ठाकरेंनी जो आदेश दिला तो आदेश आमच्यासाठी असणार आहे आणि त्याची इम्प्लिमेंटेशन आम्ही करणार आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।